नेतृत्वाला क्रिकेटच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी 5वं पर्वमध्ये अतिशय क्रिकेटच्या माध्यमातून आरएसए रबर बॉल चषक हा खेळवला जातो आरएसए क्रीडांगणमध्ये. हार्डलक बॅडलक मी म्हणेन नेरूल 11 नेरूल. विचार केला तर गतवर्षी याच मागच्याच आठवड्यामध्ये चॅम्पियन्स राहिला होता. अगदी गावदेव मित्रमंडळ मच्छिंद्र स्मृती चषक ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. 100 मॅचेस सर्व जिंकल्या होत्या. आणि या स्पर्धेमध्ये या आरएसए रबर बॉल चषक 2026मध्ये पहिल्याच मॅचमधून असं वाटलं होतं की एक ती मॅच जिंकेल, पण त्यांचं स्वप्न अक्षरशः धुळीस मिळवलं. त्याचं संपूर्ण श्रेय जाईल विनीत भालचंद दलवी अँड देन अब्रार बलोच. ही भागीदारी जमलेली असते तर कदाचित मात्र मॅचमध्ये कमबॅक करणं शक्य नव्हतं. परफेक्टली भागीदारी खूप महत्त्वपूर्ण असतात. थेट जाणार ऑफ मॅचकडे. एकाने बनवलं 30 विनीतने, त्याच्यानंतर 7 देताना 17 काढले अब्रारने. मॅच खेचून आणली. 16वर 2 सध्या स्थिती होती 2 ओव्हरच्या समाप्तीने. असं एवढ्या लवकर मॅच फिनिश होईल असं राहुलला न वाटलं, ना सिद्धेशला, न अर्पितला वाटलं, ना कुशलला वाटलं की एवढ्या लवकर आपण या मॅचमधून रजा घेऊ. पण हार्डलक क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. आता 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. इथे टॉस जिंकल्यानंतर अर्थातच आयंश कुमार 11 तुर्बेने. आणि बॅटिंगसाठी मात्र मदत केले कोमल स्मृती दारबे टीमला. भावेश नाईक अलॉंग विथ विक्की पंढरीनाथ भोईर काय आयोजन केलं होतं. अगदी लिडिंग करताना अफलातून आयोजन होतं. एक वेगळी संकल्पनामधून ते मच्छिंद्र स्मृती चषक खास करून विकीनं नेतृत्वाकडे आणलं होतं. 2 सलग षटकानंतर तिसऱ्या षटकासाठी 9 धावा दिल्या जात होत्या. 9 धावा तब्बल 3 एक्स्ट्रा दिल्या जात होता. एक वेगळा कन्सेप्ट होता. आणि त्याच कन्सेप्टमध्ये खेळता नुकतंच म्हणे ज्या टीमने पहिल्या मॅचमध्ये हार पत्करली नेरूल 11 नेरूल इज टीम ऑफ द चॅम्पियन्स ऑफ मच्छिंद्र स्मृती दाराबे. चला वेळ जास्ती घेऊ नका एवढंच मी म्हणेन मीटिंग घेऊ नका. एक दोन्ही टीमसाठी एक रिव्ह्यू आहे. भूषण धीरज भावेश या दोन्ही टीमला मात्र आम्ही सूचना करतो. भीमर आणि हाईट वाईट आणि भीमर नो यासाठी 2 टीमकडे उपलब्ध असेल रिव्ह्यू. अनसक्सेस झाला ना तर लॉस होईल. सक्सेस झाला तर कायम राहील याची दक्षता घ्या. कंपल्सरी चेस एक तैनात केले. स्लीप समीर वारेंगे स्टँडिंग ऑफ द स्लीप. त्याने पहिला जिम्मा संपवला. नेहमीप्रमाणे पावसाळी क्रिकेट खऱ्या अर्थाने आधी सुरुवात करून पण या वर्षामध्ये नमित स्टार्ट करतोय. पहिला बॉल धीमा गतीने टाकला. बॉलला टर्न केला. लेग ब्रेकर चेंडू टाकताना थोडंसं सूचना करतो फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजिंग करण्याच्या. जे डीप एक्स्ट्रा कव्हर होतो त्याला मात्र अजून फाईन करताना विकेट कीपर भूषण पाटील. दुसरा बॉल थोपवण्याचा प्रयत्न केला आणि थोपवलाय. गुड स्टॉप फ्रॉम द फर्स्ट स्लिप बाय समीर वारंगे. या मॅचसाठी आपण पाहू शकतो विपुल आणि त्याला साथ देताना प्रणल असे 2 अंपायर. गुठुली टीमकडून दोन्ही सामने जिंकून ब गटामधून अगदी सुपर 3 गाठले. पहिल्या अ गटामधून रुद्र 11 माफे हा जागा फिक्स केले. पहिल्यावर हाताळताना बॉलिंग मार्कवर नमित अशोक पाटील चांगली सुरुवात केली. राईट आर्म राऊंड द विकेट टाकताना समोर घातक भावेश नाईक. ओ माय गॉड इज अनदर गुड बॉल. अक्षरशः फिरवलाय आणि जागच्या जागीच भावेश सारख्या तगड्या आक्रमक बॅटरला खामोश शांत स्तब्ध. फ्लॅट डिले बॉलला. ओ माय गॉड सरप्राइज मी इज दुसरा. जस्ट लाईक द सॅक्लिन मुश्ताक ऑफ द पाकिस्तानी. नो लेग ब्रेकर इज अ परफेक्टली गुगली अँड ऑफ ब्रेकर. जकास. पहिला डॉट दुसरा डॉट तिसरा डॉट. व्हॉट इज एनालिसिस ऑफ द बॉलिंग इन दिस व्हेरी फर्स्ट ओव्हर. आता मात्र टर्न अँड द बाउन्स. लवली बॉलर. असं षटक आज सकाळपासून कोणत्या बॉलरचं दिसलं नव्हतं सोनू. प्रिन्स मैदान 4च्या 4 पहिल्या ओव्हरच्या पहिले 4 बॉल डॉट. समोर विध्वंसक घातक भावेश विरोधात क्लेव्हर क्लीन बॉलिंग. पुन्हा एकदा 5वा. ओ माय गॉड इज अ रेक आउट. टाळ्या ठोपटून कुशली त्याचं मात्र कौतुक करते. व्हाय नॉट.
व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस मध्ये किफायती ओर नमित अशोक पाटील काय बॉलिंग टाकले 5च्या 5 डॉट फ्लाईट दिले त्याच्यानंतर हो माय गॉड इट्स अ सरप्राईज बॉल लो लेकटर इज अनदर दुसरा इन द सेकंड टाइम या ओव्हरमध्ये दुसरा 2 वेळा टाकलाय नाउ द लास्ट बॉल फ्लाईट दिले फुल टॉस होती शेवटच्या माल चूक झाली त्याला हलक्या त्याने टर्न केले श्वासफेल लांब आहे तो परत पोहोचेल टीम कॅप्टन अभि तोपर्यंत 2 धावा शेवटच्या बॉलमध्ये 2 धावांना खातं खोललं पण अफलातून किफायती सटीक लाईन अँड लेनमध्ये टाकताना कमाल केली नमित अशोक पाटीलने अवघ्या 2 धावांचं हे पहिलं ओव्हर एकदम शांत सुरुवात पहिले लगातार 5 डॉट नंतरचं शेवटच्या बॉलमध्ये खाता खोलताना 2 काढल्या टीमलाही 2ने खातं खोलून दिलं अशा प्रकारे 3 ओव्हरचा अजून खेळ बाकी आहे काही करू शकतो दोन्ही धुरंदर आहे पहिली ओव्हर जरी गेली आपल्या विरोधात पण 3 ओव्हर 2 ओव्हर जरी भेटल्या ना व्हेरी डेंजरस दोन्ही बॅट्समॅन भावेशच्या बरोबर विक्की पंड्या हाही घातक आहे कित्येक खेळ पाहिल्यात ॲज बॉलर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली पण जेवढ्या संधी मिळाल्या मॅचला फिनिश केलंय म्हणून उपरी क्रमांकावर कोणत्याही कॅप्टनने त्याला प्रमोट केलंय ॲज ओपनर ॲज वन डाऊन ॲज मधल्या फळीत त्या 4थ्या क्रमांक अगदी त्याला स्थान दिले ते त्याच्या कर्तृत्वाने पूर्णपणे सिद्ध केलं आणि दावा ठोकलाय ॲज ओपनर 1 डाऊन 2 डाऊन अँड 4th दॅट इज अ सुपर चेंजेस ये बदल तुम्हाला घडवायला लागतील ये ॲब्सोल्युटली बॉलर कम बॅटर ऑलराउंडर जस्ट लाईक द इम्रान कपिल रिचर्ड हॅडली सर सुपर बॉल चांगली सुरुवात केली दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलिंग मार्कवर राहुल काय कॅप्टनशिप करतो सर्व यांना मात्र वेगवेगळे घडवताना राहुलला त्याने ॲज फिल्डर म्हणून आणलं संघात नंतर त्याला 1 डाऊनला पाठवलं आता बॉलिंग व्हॉट अ लवली भूषण हँडलिंग द प्लेयर इथे पिचिंग झाला लेग स्टंपच्या बाहेर कधी पाहिलं जाते इट्स अ वाईड एक्स्ट्रा वाईट प्लेस एक्स्ट्रा अशा 2 धाव मात्र जाऊन मिळतात कोमल स्मृती दाराबे जेवढे येतील ना तेवढ्या मात्र निश्चित धावसंख्या लाभाला आवडेल कारण त्याचे बॉलिंग घातक आहे दोन्ही ऑलराऊंडर आहे ते बॉलिंग करतात त्यांच्या जोडीला धीरज टीम कॅप्टन सचिन इज अनदर आणखीन पर्याय म्हणून त्यांना दीपक उपलब्ध आहे म्हणून 40-45 मॅचला मजा आहे अशा प्रकारे 4 धावा लागतात 1 ओव्हरची झाली समाप्ती राहुल कांबळे बॉलिंग मार्क 18 नंबर जर्सी बिहाइंड द स्टंप इज कमिंग बॉल राइट अराउंड द विकेट द पप्पल ओ माय गॉड हो इज जस्ट लाइक द सेम नमित ओप ब्रेक द गुगली 1 धाव जोर मजा येते यार आणि ते सर्व श्रेय देईन मी सोनू पाटील द के स्कोरला डायरेक्टली इनस्क्रीन किती प्रॉपरली दाखवतो जस्ट लाईक द सुपर पाकिस्तानी सेकंड मुस्ताफ इज दुसरा गुगली पहिला डॉट दुसऱ्यांदा सिंगल पुन्हा एकदा सिंगल असं 5 फक्त लागले क्लीन अँड दॅट इज अ लवली ॲक्युरेसी ऑफ द बोथ ऑफ द बॉलर बाय आयंश कुमार एलिमेंट तुर्बे फर्स्ट वॉज नमीद अँड नाव राहुल बॅक फुटवर इथे तुम्ही टाकू शकत नाही इथे टाकला तर खूप अगदी गावापर्यंत नेईल बॉल एवढा त्याच्यावर हा शॉटॉम जॅक ची मदार असते त्याच्यावर अगदी हुकूमत गाजवतो व्हॉट अ शॉट इज द फर्स्ट बिग वन बाय विकी पिंडा भोईर थॉमला त्याच्या प्रतीक्षा केली अंडर शॉटॉम जॅक ओव्हर द स्क्वेअर लेग ब्लास्ट षटकार पहिला आला अगदी 9व्या बॉलवरती कसा दुसरा टाकण्याचा गुगली टाकल्या ओळखलं चालाक चतुर आणि स्मार्ट विकीने आणि फेकून दिले स्वेलेकच्यावरून आला षटकार धावसंख्येला मात्र आकार मिळतो 11 धाव झेप घेते 1.3 ओव्हरची झाली समाप्ती 4था बॉल पुन्हा एकदा येस आला रे विकी आला विकीचा पॉवरफुल षटकार अगदी आमच्या कमेंट्री बॉक्सला जाऊन धडकला सिक्सर लगाचे 2 षटकार सेट ऑन द फायर हे भाग पाडले विकी पंडितला भोईरने प्रत्येक कॅप्टनला जेव्हा त्याला खेळवतात नॉट ओनली बॉलर इज ऑल्सो व्हेरी इम्प्रोव्हायझेशन इन द बॅट आता भाटची भाषा बोलू लागला सुरुवात केली म्हणून तर ही बिकेम बॉलर कम बॅटर ऑलराऊंडर सुपर बॅटिंग आहे लगतच्या 2 खेचल्यात पहिलं डॉट वाईड 1 नंतर सलग 2 षटकार चकास रोनात दॅट इज इन लाईन स्पीच जी होतील अँड कम्प्लिटली पिचिंग ऑफसाईड ऑफ सम क्लेवर बॉलिंग पहिल्यांतर गुगलीचा वापर केला त्याच्यानंतर लेग ब्रेक टाकला आणि दॅट इज अ लवली क्विका ऑफसाईड ऑफ सम डॉट
शेवटचा बॉल आहे. दुसऱ्या ओव्हरने 17 लागलेत. कोमल स्मृती दाराबे टॉस आल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे. पुढे सरसवून मांडत बॅटची कडा घेतली. गोशांक क्षेत्रात सिंगल देऊन जाईल एक धाव या स्ट्रोकवरती. अशा प्रकारे 9 धावांच्या सरसरीने 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 18-0 सद्यस्थिती आहे. 9 धावांची सरसरी. रबरी बॉल थोडंसं मात्र निश्चित फुटवर 2 ओव्हर नंतर बिनगडी बाद. भावेश खेळतोय 6 चेंडूमध्ये अवघ्या 2. त्याला 7 देणार. 2 लगातार षटकानंतर 7 चेंडूंना फेस केल्यानंतर 13वर नाबाद विकी. पहिली ओव्हर हाताळला. अर्थातच लवली बॉल सलग 5 डॉट केल्यानंतर शेवटच्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. तर अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये नमित अशोक पाटीलने 2 धावा खर्च केल्या आणि राहुल कांबलेनं या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या. विकेट मात्र दोन्ही बॉलरना आत्तापर्यंत यश मिळालं नाही आहे. अर्जित करू शकला नाही. आता बोया तिसरं ओव्हर कोण घेऊन दे. आय थिंक इज अ टीम कॅप्टन अभिच आहे ना. अभि 2023 पर्व 3 द बेस्ट बॉलर. याने 9 धावा डिफेंड केल्या होता. अगदी कुशल 11 जय गणेश सासोळच्या विरुद्ध. चंदल तलवार सारख्याला जागच्या जगूस ठेवताना ते फायनलचं शेवटचं ओव्हर. ही डिक्लेअर बेस्ट बॉलर 2023 बाय सेम सिरीज अरेसे. आणि तेव्हाही आमच्या लाडक्या अक्षय म्हात्रेंचा वाढदिवस होता. ती पावसाळी रबर बॉल लवली भन्नाट वेगाने टाकलेला. जेव्हा जेव्हा सर्व निष्फळ ठरताना तेव्हा तेव्हा एकदम आशेभूत एकदम नजरेने बघतो का दुसरा पर्याय कोण. त्याच्याकडे अभय आणि तोच मात्र गेलेले मॅचेस काढून देतो. कमबॅक करून देतो. पहिला बॉल सोडला बेने डॉट समोर बॅट्समॅन भावेश बॅकफुट वगैरे जागा बनाला धीम्या गतीने. शेवट खूप हुशाराने खेळलेला स्ट्रोक होता. शॉट फाईन लेगला समीर वारंगे जाईल फील करेल परंतु अगोदर मात्र टर्न झाला होता बॉल. घोषित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते डिक्लेअरची. ती सरळ नावावर लागली गेली आहे भावेश नाईकच्या. खूप बॉल खऱ्या अर्थाने 3 मध्ये 8 अशी खेळण्याची धमक आहे परंतु वेगळं पाहायला मिळतं यावेळेस स्कोअरमध्ये. भावेश आता 8 मध्ये 3 वर. कधी मात्र झेप घरू शकतो. गरुड झेप घेण्याची खूप क्षमता आहे बॅटरकडे. चांगला फटका अलाउन द ग्रास. टप्पा पडल्यानंतर सुसाट मात्र मिड विकेटच्या सिरेल हातामध्ये जाताना चांगलं फिल्डिंग तिथे पाहायला मिळतं. डायरेक्टली थ्रू हँड ऑफ द बॉलर अचूक त्याने चेंडू फेकले आणि फक्त सिंगलवरती चांगली बॉलिंग टीम कॅप्टन अभि. 20 धावा लागतात. 2.3 4 ओव्हरची मॅच. विचार केला तर अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 5 जरी आले ना तर 30 होतील आणि धावा धडकतील. सरळ कोमल स्मृती दारोच्या स्कोर होती 50 आणि तिथून एक वेगळ्या धाटणीतला एक अफलातून लढत प्रेक्षकांच्या समोर जाईल. सुपर स्पीड हो खतक अनप्लेलेबल बॉल एक्झॅक्टली अपसाइड ऑप्शन क्विका बायचा इशारा. थँक्स. पहा बॅटरला तर बीट केला आणि भूषण सारख्या एक मुरलेला खेळाडूला बीट करून जातो गोशांक क्षेत्रात. मिळते बाईज. 4 भरून टाकल्यात अभिने. 3 धावा दिल्यात. 5वा बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर समोर विकी. ग्रेट शॉट. अगदी वेगाला उत्तर प्रतिवेगाने दिलंय. भन्नाट वेगाने चंद्र लाभ केलं खूप दूर. ओव्हर द लॉंग ऑफ ओव्हर द लॉंग ऑन सेट. भयानक स्ट्रोक. पहा त्याचा स्टान्स ऑफ स्टंपच्या बाहेर. नंतर काय पण स्तब्ध थांबला. वेट केला आणि सरळ वाट लावताना फेकून दिलं अगेन्स्ट द कॅप्टन करारा षटकार. चरण 27 धावा तब्बल. वेट सिलेक्शन ऑफ द परफेक्ट डिलिव्हरी टू हिट. पुढे सरसावून थांबणार नाही. सुपर बॉलिंग यार. एक घाण्याची थोडीशी रुची दाखवतो पण स्पष्ट नकार दिला. अशा प्रकारे बरोबर 9 धावांची ही सरासरी लागते. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 2 त्यानंतर 18 होते आणि 27. मग 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 27 धावा हे स्कोअरमध्ये लागले गेले आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिल्यानंतर कोमल स्मृती दाराबे टीम प्रोजेक्ट स्कोअर सांगतो याच्यानंतर आल्या तर 9-36 म्हणजे 36 पर्यंत पोहोचेल. पण त्यापेक्षा 15-20 आल्या. 20 जरी आल्या ना तर 47. ते 1 ओव्हरच्या शोधामध्ये पण ते ओव्हर 3 पैकी 1 बॉलरने दिले नाही. दॅट इज अ टार्गेट. ते टार्गेट करणारा आता मला शेवटच्यावर आशा राहिले आणि तो खेळण्यासाठी भावेश जो 4 वर खेळतोय 9 चेंडूला समोर गेल्यानंतर
नक्कीच स्ट्राईक रेट पाहिला तर खूप कमी आहे. अशी स्थिती कधी नसते भावेश. बरं क्रिकेट एखादा दिवस त्याच्या विरुद्ध आफ्रिदी खानला पण पाहिलं, न बॉल न चालला न बॅटने, कम्प्लिटली इज अपोजिट टुडे बाय आफ्रिदी खान जे बालाजी. तसं मात्र भावेशच्या बाबतीत म्हणायला लागेल बॅटिंग करताना 4 फक्त नावावर आहेत वैयक्तिक. 9 चेंडू शेवटचं ओट टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर हुकमी एक्का, हुकुम का तुरुप का एक्का हेमंत पाटील म्हणते बॉलिंग. पहिलाच बॉल अलॉंग द ग्रास घसपटीत नेला आणि सिंगल घेतली. पहिले बॉल छान काम केलं. स्किड झालं होतं, मनस्थिती नाही, 5 मी खेळणार. आजचा दिवस निश्चित तुझ्या अपोजिट जातो असं सिंगलनी 28 स्कोर. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आणि कोण स्मृती दाराब आहे. बॉलिंग खूप स्ट्रॉंग आहे. अक्षरशः लढवताना झुंज त्याला भाग पडेल. 40-45 जरी निघालेत. व्हेरी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप. पण कोहिनूर आहे त्याच्यानंतर समीर वारंगे, भन्नाट फॉर्म मध्ये नमित इज अ व्हेरी डेंजरस. राहुल कांबळे, उमेश कांबळे हे फौज मध्ये जशात तसे उत्तर देण्यास सज्ज होणार आहे. ओ माय गॉड सरप्राइजिंग. इज अ रिअली तुरुप कायका इज अ बॅकबोन ऑफ द बॉलिंग साइड. तुर्बा सिंगल मिळते. खेळण्याचा प्रयत्न केला अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा पूर्णपणे तयारी दर्शवली ती, पण चेंडूने सरप्राईज केलं. किती चेंडूला आत आणलं. अरेसे चेसिक 2026 हा जबरदस्त कश्मगन. आजच्या दिवसात अगदी बलवान संघ एकमेकावर कुरघाडण्याचा प्रयत्न. वार का जवाब डबल वार से करने वाली है दोनों टीम. एकवीस वर जाऊन पोहोचले. 12 चेंडूला समर्थन भिकी. येस शेवटच्या क्षणापर्यंत थांबला पण हार मानली नाही. अखेरकार तुरुपच्या एक्क्यावरती जोरदार हमला बॉल फेकलाय. चेंडू आला धनधणी षटकार भावेश मधून. सारणी उचली घेते. धावसंख्या 36 जाऊन ठेपला बिनगडी बाद. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल हेमोनच्या समोर भावेश बॅकफूट वर जाताना स्वेल इज अ 4 रन. शेवटच्या खेळामध्ये किती भरोसा. एकी प्लेयरनं डगावून आवाज दिला नाही भावेशला. त्याला माहित त्याचे अगदी 2-3 मिळाल ना तरी मॅच होत्याचं नव्हतं करू शकतो. व्हेरी डेंजर. तर आणि धावसंख्या 40. आप आहे का माझ्या शेवटचा बॉल अजून मोठा पहार केला तर 46 पोहोचेल टीम. शेवटच्या बॉल जी मनोकामना केली होती मनामध्ये ती अखेरकर साकार करताना पूर्तता केली. शेवटच्या बॉल मध्ये आला षटकार भावेशच्या बॅट मधून. टीमला 46 वर सुपर मॅच. इज अ सुपर मॅच. आता मजा येईल कारण 46-47 टार्गेट 4 ओव्हरच्या बिनगडी बाद 46 बनवले आणि विक्की भोयला साथ देताना 21 आकडा. किती लवकर मात्र विक्कीच्या कारण पहिल्या 9 मध्ये फक्त 4, 13 मध्ये 21 तेवढ्याच विक्की भोयरने याला मान जिद्दीने साहसीने चिकाटीने खेळणार भावेश. 46 बनल्या 47.
काही पण होऊ शकतो. धन्यवाद. काही मायक्रोफोनच्या थोडीशी बिघाडमुळे कमी जास्त आवाज आपल्या कानापर्यंत आम्ही पोचवत होतो, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा घेऊन जातोय. अतिशय दर्जेदार दोन्ही बलवान संघ आहेत. एका बाजूला पहिल्यांदा बॅटिंग करता 4 ओव्हरच्या मॅचमध्ये अर्थातच कोमल स्मृती धाराबेट टीमने एकी गडी न बाद होता बिनगडी बाद 46 बनवल्या, 47चं टार्गेट. आता मॅचला मजा येईल. एका बाजूला विचार केला भन्नाट मजबूत फळी भूषण कोहिनूर अब नवी मुंबई, त्याच्या जोडीला नमित, नंतर समीर वारंगेसारखा एक अफलातून फिनिशर, राहुल कांबळे व्हेरी डेंजरस, उमेश कांबळे जानादर अँड ग्रेट फिनिशर हेमंत पाटील. अशी मजबूत फुली आहे. त्या मजबूत फुलीच्या मध्ये तेवढ्याच जवळ थोडीच तोर असा भन्नाट भक्कम वेगवान मारा. विक्की पंडितनाथ भोईर, देन भावेश नाईक, धीरज ऑलवेज पावसाला व्हेरी डेंजरस, ज्याच्या नावावर सलग 2 मेडन टाकण्याचा विक्रम आहे. त्याच्या साथीला डावखुरा दीपक ठाकूरही चकित करू शकतो. अदरवाईज अनदर बेस्ट ऑप्शन कामेश नाईक. अशा 5 धुरंधरच्या विरुद्धमध्ये 47 बनवायच्या. टार्गेट टफ असेल. पहिल्या ओव्हर काय सांगेल, कारण पहिलं ओव्हर सांगितलं तर मीच ना केवळ 2 धावा देताना प्रेशर वाढवलं होतं. तीच कर्तबगारी ते कौशल्याने ज्याने ऐसपणे सर्वात जलगतीत चेंडू टाकण्याचा महापराक्रम केलाय तो घेऊन येईल. पहिलं षटक अगदी वेगाने, वेगाचा एकदम बेताज भाषा आहे. एक्सप्रेसर ऑफ द नवी मुंबई विक्की पंडितनाथ भोईर इन द व्हेरी फर्स्ट ओव्हर कम्सिंग बॉल अटॅक टू नमित अशोक पाटील. 47 थेट जाऊया आणि सी गटातील ही कडक मॅच पाहूया एक वेगळ्या रंगामध्ये. पहिला बॉल विकी समोर नमित, पहिलाच बॉल अंगावर. ओ माय गॉड, आवाज इथपर्यंत आला होता. इट्स नो बॉल. सॉरी म्हटलं विकी ना, काय क्रिकेटमध्ये होतो कारण निसड्डा बॉल पावसाळी क्रिकेट उलसारपणा नसतो ना. बॉल सटकला मी नॉट पर्पजली, मुद्दाम करणार नाही याची 100% मी आम्हाला शाश्वती आहे. बॉल आला पहिला भीमार, नो बॉल. नाव चान्स फॉर फ्रीट. फ्रीटचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं, सिंगल घेतली आहे. रबाटो बोलण्याची संधी. ओ माय गॉड, इज अ रेफर गोज टू द थर्ड अंपायर. चला की स्कोरच्या मध्ये पाहिलं जाईल भूषण नेमका कुठपर्यंत पोहोचलाय. हे सेफ का अनसेफ ते पाहताना मात्र इथे थर्ड अंपायर नक्की काय घडतोय. फ्रीडचा बॉल विकेट किपर आलाय, त्याच्यानं डायरेक्टली हिट केलाय. बॅट कुठपर्यंत आहे ते पाहिलं जातं. की स्कोरची कमाल काय अंदाज आहे पाहिला. येस, इट्स नो डाऊट हार्ड लाईक कोहिनूर. Another second time his back without diamonds duck. जय भवानी मित्र मंडळ तिथे मात्र पहिल्या मॅच मध्ये एकी धाव न करता, एकी बॉल फेस न करता डायमंड डक का शिकार. का घाई करत भन्नाट फॉर्म मध्ये भूषण. पण या चुका मोठ्या खेळाडू का होतात. अनाकालीन निश्चित गोष्ट घडताय. असं करायला पाहिजे होतं का, कारण पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 मिळाल्या होत्या पहिले बॅटिंग करताना कोमल स्मृती धाराबे टीमला. परंतु इथे धोका का पत्करला हेच मात्र हे न उलगडणारं कोडा असेल. रनआउटची विकेट कोहिनूर परतला. पहा अंगाल्यानंतर इनकटर मारला होता विकीने, त्याच्यानंतर काय जबरदस्त डायरेक्टली हिट ऑन द स्टंप बाय विशाल. ग्रेट. काय फ्लेक्झिबिलिटी आली विशाल. बॅटिंग करत नाही कारण 2-4 वर्षापूर्वी पावसाळी क्रिकेट करता मुरगळला होता. दॅट इज अ मेंटेन व्हेरी सुपर्ब. काय तंदुरुस्ती केली आहे त्याने. बेंड झाला, त्याच्यानंतर चेंडूला पकडलं, डायरेक्टली हिट केलं. कोहिनूर रनआउट बॅक ऑन द डायमंड्स डक. आता तिसऱ्या क्रमांकावर इनॅट राहुल कांबळे आले. बॉल पकडला परंतु वेल होता, दूर होऊन डीप पॉइंट होता. तोपर्यंत पोहोचेपर्यंत सहजगत्या नमितच्या बरोबर 2 धाबा मात्र अर्जित केल्या. 2ने खातं केलं अगदी पहिल्या बॉलवरती. दुसऱ्या बॉलवरती पहिल्याच बॉलमध्ये 2ने खातं खोडताना धावसंख्येमध्ये पोहोचते 3 वर. पहिल्यावर प्रगती पत्तावर. दॅट इज अ सुपर बॉलिंग यार. म्हणून म्हटलं 47 इज अ व्हेरी टफ टार्गेट. मजबूत बॉलिंगचा अटॅक आहे आणि मजबूत फली समोर मॅचला धमाल येईल.
तेवढंच अतिशय जबरदस्त बॉलिंग टाकताना फक्त 3 दिल्या, 3 चेंडूची समाप्ती, एक कोयनेची विकेट बॅक इंटू द पेव्हिलियन एंड विदाउट स्कोर. बॅटची कडा आहे काय? येस डेफिनेटली आणखीन एक विकेट. ज्यासाठी आपलं आक्रमण लावलं होतं, ज्यासाठी खास आपण आलो होतो कोहिनूरसाठी, ज्यासाठी आलो होतो पण राहुलसाठी, ते काम मात्र या पठ्ठाने फक्त केलाय. नाव आहे विकी. पहिल्या बॅटिंग करताना 21 धावा, नंतर फक्त 3 दिल्यात, 2 मोरे, एक सांघिक आणि ही त्याच्या नावावर आली पहिली वैयक्तिक विकेट. काउंट बिहाइंड द स्टंप बाय विशाल. करामत केली आहे. नॉट बॅटिंग परंतु सर्व द्यायला लागेल ते विशालच्या एक खूपसूरत विकेट किमला. डायरेक्ट हिट करताना डायमंड डक रूपामध्ये धावचित केलं. कोहिनूरला तंदंदर म्हणतं. कॉट बिहाइंड द स्टंप. थिक इज बाय आउटसाइड एज राहुल अँड बॅक व्हेरी अर्ली डिसपॉइंटेड. हताश, निराज. 3 चेंडूला सामार 2 धाबा नाबी केल्यानंतर जेव्हा टीम आहे फक्त 3 वर 2 47 लक्ष. 20 चेंडूचा खेळ इथे बाकी बनवायचे 44. मजा मॅच. व्हेरी क्लोज shot extra cover, then opposite very close limit on, then deep backward point, deep extra cover, long on long off, deep mid wicket, deep square leg. First in progress Vicky कडाक. पण बेहतरीन अंदाजामध्ये एक ब्रदर गेला, त्याचा लिटिल ब्रदर उमेश कांबळे. स्पर्धा गाजवली नुकतीच. बारा सिंग, दिलीप स्मृती चषक, जय भवानी मित्र मंडळ प्लेयर ऑफ द सिरीज. कारण 2 संघ तेव्हा पोहोचले होते स्कोर चषकामध्ये फायनलला. त्यांचा एक आणखी संघ गावठी क्रीडांगण झूमध्ये खेळ होता आणि तेव्हा उमेश होता राहुलच्या जागे. मॅच बनवल्या तर उमेशच्या 3च्या 3 प्लेयर ऑफ द सिरीज. सुपर बॉलिंग, भन्नाट वेगाने अगदी वेग घेतला आणि बीट केले, लाईन मिस केली. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती. काय क्लीन बॉलिंग आहे. यासाठी मात्र खूप मागणी आहे. आयपीएल का घेतो? किती अगदी खुल्या गटातील या बॉलरला आपल्याकडे खेचण्याचा किती प्रयत्न असतो, त्याचं जिवंत उदाहरण दिलं. बॉल रबरी पण तो धाक टेनिस क्रिकेटचा त्याने दाखवला आणि एक खास फेल टाकला. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये दबाव निर्माण करताना अयंश कुमार एलियन तुर्बेच्या वरती 4/2. आता येणार चेंडू 18 मध्ये 43. मॅच ऑन आहे नो डाऊट. येस पहिली मॅच जिंकल्या. RR11 बोन केला. मी विनंती करेन कुठे जाऊ नका. आणि याच्यानंतर 3 नंतरच्या मध्ये सुपर 3 मध्ये जाणारे 2-2च्या ओव्हर होतील. सेमीफायनल अँड देन फायनल. याच्यानंतर 3 ओव्हर चला जाऊ मॅचकडे, जिथे 18 मध्ये 43 आणि 2 ओव्हर मेडन टाकण्याचा महापराक्रम पावसाले या हंगामामध्ये केले. तो बॉलर बॉलिंग मार्क पर नाव आहे धीरज अभिमन्यू भोई, टीम कॅप्टन. लेफ्ट हँड उर्दू विकेट. सुपर बॉलिंग यार, कडक. बायचा बॅट थँक्यू सो मच. काय अंपायरिंग आहे पण सुपर अंपायरिंग. कारण वर सांगत बॅटला लागल्या, बॅटला ब्रश होऊन थोडं पोचच्या बाहेर होता विशाल, पण प्रयास केला होता, प्रयत्न निष्फळ ठरताना एक सिंगल मिळते. बॅटला चाटून गेल्यानंतर उमेश नाबी तो 2 वर आणि टीम 5 वर. गंभीर परिस्थिती आहे पण वातावरण कधीही चेंज करू शकतो. टायमिंग बेमिस आलाय फलंदाजाकडे. कडक टायमिंगच्यावर तो कुठे एक्स्ट्रा कव्हरला दिशा देऊ शकतो, लॉंग ऑफ म्हणून उडून देऊ शकतो. अँड दॅट इज अ व्हेरी नाईसली डीप स्क्वेअर लाईक. एक्झॅक्टली इज अ लवली ऑफ ड्राईव्ह. दुरून शतरक्षण फील करेल. सिंगल घेतली. सुपर फिल्डिंग यार. काय थ्रो यार. भावेश नाईक 9 मध्ये 4 होता. शेवटची जर इनिंग संपली ना 13 मध्ये 21, 12 मध्ये 21 विकीच्या बरोबर 21 विकीज. हा अफलातून लक्की आकडा. दोन्ही बॅटरच्या नाबाद तोच फिल्डर होतो आणि फील्ड करतो आपल्या शैलीमध्ये, फेकतो एक्झॅक्टली धीरजच्या हातात. आता धाव मात्र लागते साबर. इथून 16 बॉलचा खेळ आणि 41 बनवायचे मॅच जिंकण्याचे अयंश कुमार एलिमेन तुर्बे. कडक स्ट्रोक. गॅप मधून मात्र काढला आणि चेंडूला केला फरा. 4 रन. चौकार. बरोबर बिग गॅप होती. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर खुलं. त्याला बरोबर नेम गेला. चेंडूला येऊ दिला ना ऑन द ऑफ. लेफ्ट हँड पाहू शकता. फिंगर स्लो थांबला. त्याच्यानंतर लवली ऑफ ड्राव अँड 4 रन बनमित. 4 ने वाटतो स्कोर. अयंश कुमार झेप घेतो एक्झॅक्टली स्कोरमध्ये 10 वर 10 आकडा 2 गडी बाद. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये लक्ष 47. आता 15 चेंडूचा खेळ उरतोय आणि 37 तब्बल मॅच जिंकण्यासाठी अयंश कुमार एलिमेन तुर्बे. जबरदस्त क्रिकेटचा माहोल. बरोबर 5
RSA प्रेझेंटेड RSA रबर बॉल चषक 2026 पर्व 5 मध्ये आपल्या लाडक्या नवतरुण नेतृत्वाला एक खास क्रिकेटच्या माध्यमातून दिली जाते. अक्षय रमाकांत म्हात्रे यांना वाढदिवसाची एक स्पेशल भेट. जे सामना आले या मॅचमध्ये 15 बॉल आणि 37 मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु टायमिंग नव्हतं. टायमिंगसाठी पहिला टप्पा, दुसरा तिसरा इथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अपुरा पडेल काय? येस, फिंगर गन अप. ओ बिग मिस्टेक. असं का करू शकतो कोहिनूर नंतर राहुल? दुसरा बॅटर, गरज होती काय? भन्नाट फॉर्म मध्ये होता. स्पर्धा अक्षरशः जय भवानी मित्रमंडळ प्लेअर ऑफ द सिरीज आणि रनआउट सारखी विकेट खूप घातक ठरेल. आयश 11 कुमार तुर्बेला जसं गेला कोहिनूर डायमंड रनआउट, जसं गेलं तदनंतर नेक्स्ट बॉल त्याच ओव्हरमध्ये राहुल आणि त्याचा बंधू मध्ये रनआउट उमेश कांबळे. अशा प्रकारे 10-3 तंगस्पती परिस्थिती आहे. दुसरी धावसंख्या राहून आता 12 म्हणजे 11 लागतायत. 47 टार्गेट. आता समीकरण मात्र येऊन ठेपलाय समोर आयश कुमार एलिन तुर्बे. 14 बॉल आणि 36 धावा, 14 गेंद 36. खऱ्या अर्थाने तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आपली जागा मात्र फिक्स केलेल्या. दावा ठोकलाय तो आणखीन एक सुसाट फॉर्म मध्ये असलेला समीर वारेंगे, तो जॉयंत नमित. 11-3 अशी खराब स्थितीमध्ये आयश कुमार. ओ माय गॉड, ही इज अ क्रॅक क्रॅक बेधडक षटकार, सिक्सर. कडक स्ट्रोक यार, परफेक्टली मिड ऑफ द बॅट अँड वेल कनेक्टेड अँड लॉफ्ट ओव्हर द लॉंग ऑन. सिक्सर. नमितच्या बॅट मधून एक लाजवाब सिक्सर अगेन्स्ट टू द टर्न. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलला कनेक्ट केलं आणि जोरदार हमला बॉल बंद अगदी फेकून दिलं लॉंग ऑफच्या वरून आउट ऑफ द पार्क. 17-3. 5 चेंडू आतापर्यंत धीरेनं टाकलेत. 1.5 शेवटचा बॉल, अतिशय चांगला बॉल. सुपर कमबॅक बाय धीरज अभिमन्यू भोईर, टीम कॅप्टन. अशा 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17-3 असा स्कोर आहे. येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहे. 15 धावांच्या सरी 30 ची आवश्यकता. म्हणून म्हटलं व्हेरी टफ टार्गेट, कारण दोन्ही धुरंदार आहेत. दोन्ही हमला बॉल करण्यासाठी एकमेवर अगदी माहीर आहेत. वार का जबाब पलटवार देण्यासाठी दोन्ही संघ अगदी ओळखले जात आहेत आणि तसंच घडतंय. मॅच मध्यात आहे. 17-3. मॅच कोणाच्या बाजूला झुकू शकते? 12 मध्ये 30 हव्यात. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आयश कुमार 11 तुर्बे टीमला 17-3 after the 2 overs completed and remaining 12 ballers in 30 runs required. 15 धावांच्या सरी 30 पाहिजे. 47 बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना. सावकाश गतीने शांत सुरुवात होती, त्याच्यानंतर विकेटचे धबधबा निर्माण करणारा, खोप करणारा बॅटरचे तडाखे, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती केलेले आक्रमण भावेशने. मॅच अक्षरशः 46. तोच भावेश येईल बॉलिंग मार्कवर, जो गरज आहे टीमला जिंकण्यासाठी आयश कुमार 11 तुर्बेला. 12 बॉल आणि 30 धावा. समोर आणखीन एक अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असणारा समीर वारंगे. फुलटॉस होती, दिशा दिली, ते चान्स फॉर द कॅच. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला. व्हॉट अ फिल्डिंग ऑन द डीप एक्स्ट्रा कव्हर. सुपर फिल्डिंग इज देअर टू डीप एक्स्ट्रा कव्हर. दीपक चालक कारकिर्दीमध्ये ॲज फिल्डर म्हणून त्यांनी आपली जागा फिक्स केली होती बलमान धाराबेट टीम मध्ये. भावेश बॉलिंग मार्कवर. बॅटची कडा. जेंटलमॅन क्रिकेट स्पोर्ट्समॅन काय असते दाखवताना लगेचच पाय क्रीजच्या मधून बाहेर काढताना सोडलं घर आणि परतला डगआउट मध्ये जाण्यासाठी. बॅट्समॅन नमित अशोक पाटील इज बॅक. कडक बॉलिंग बॅक. ग्रेट ऑलराऊंडर भावेश नाईक. राईट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडूला आत आणलं. बॅटची छेडछाड केली बॉलवरती. कडा घेतली विकेटच्या पाठीमागे. काय कामगिरी केली यार. व्हॉट अ फिजिकल फिटनेस बाय विशाल भोईर. 2 झेल 1 रन आउट. अशा प्रकारे 4था विकेट. 18 धावसंख्या नमित परतला आणि त्याच्या जागी जेव्हा जेव्हा गंभीर परिस्थिती, जेव्हा जेव्हा हातून सटकतात, तेव्हा तेव्हा त्याचा कद बघून, त्याचा पद बघून, त्याचा खेळण्याची आपली गुणवत्ता नाव हेमंत पाटील काढून दिल्यात मॅच हेमंतने. अगदी याच परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा गंभीर, जस्ट लाईक द सेम ऑस्ट्रेलियन स्टीफन वॉ, इज द सेम स्टाईल ऑफ द हंसी क्रोने,
इज अनदर पाकिस्तान मुदस्सर नजर याची उपमा मी त्यांना दिली. जेव्हा जेव्हा अगदी प्रमुख खंदे फलंदाज जातात अगदी स्वस्तामध्ये तेव्हा टीमला सावरतो. नाम आहे हेमंत कडक स्ट्रोक यार. आल्या आल्या आपल्याला तो स्टीवाचा हंसीकरांचा खेळायला सुरुवात केली आहे. जेव्हा जेव्हा गंभीर पाहिजे तेव्हा आवडतं त्याला खेळायला. जेव्हा प्रेशरला अगदी दूर फेकताना त्याचा नॅचरल खेळ खूप भावी होतो. आल्या आल्या सांगितली भाषा चौकाने ठोकताना खातं कोळलं हेमंतने. अवे फ्रॉम द बॉडी अपसाइड द ऑप्शन अँड थ्रू द लॉंग ऑफ बीट केलं गेलं आणि चेंडू होतोय सरफराज चौकार. 22 वरच्या सध्या ओट लवली द टॉप एक्झॅक्टली हेलिकॉप्टर कॅच अप इन द की स्कोर कॅमेरा. तारीफ करतो आम्ही ओमकार दलबी टॉप व्ह्यू राईट ऑन द विकेट. ओ क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. वॉट अ फ्लो झकास. फक्त सिंगल मिळते. ग्रेट शॉट यार. म्हणून मला तो आठवतो खेळ स्टीव आणि हंसी करून. सेम अशी परिस्थिती तेव्हा हिम्मत खेळतो तसे ते खेळायचे. सिंगल मिळणार 23 व 4 2.4 ओव्हरचा खेळ राहतात. 8 बॉल 8 मध्ये 24. मॅच कधी फिरू शकते 2 धमाकेले तर. पण यामध्ये प्रेशर क्रिएट केलं आहे अक्षरशः कोमल स्मृती धारावी टीमने. त्यांच्या तिन्ही बॉलरने पहिला आला होता विकी त्याच्यानंतर धीरेजाने आता भावेश ज्याने मॅच बनवत धमाव तंत्र बॉलरने टाकलं आहे बॅटरवरती. जिथे मॅच आता येते 8 मध्ये 24 जमा 8 गेंदे 24 रन. डीप कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. या ओव्हरमधला हा 5वा बॉल. तिसरं ओव्हर किती पतावर. मॅचची कडा होती पण नो स्टँडिंग ऑन द स्लीप असते तर अलगत इथे परतावं लागलं असतं परंतु तसं नव्हतं. फर्स्ट स्लीप खाली होती आणि ती बॅटची कडा घेतली तेव्हा दूर होता विकेट किपर. भूषांकित मध्ये सिंगल मिळते हेमंत पाटील. 3 चेंडू खेळल्यानंतर साबर एक चौकार. 7 मध्ये 23. वॉट अ मॅच. फटकावले जरूर पण टायमिंग नव्हतं. अगदी गवताला कुरवाळून गेला चेंडू. डावकर आता क्षेत्रक्षणी फील करेल. लवली फिल्डिंग. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. आयश कुमार एलिमन तुर्बे याने 47 धावसंख्येला उत्तर देताना 25 वर 4 सद्यस्थिती. येणाऱ्या 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. कडक मॅच आहे. 6 गेंदे और 22 रन. गतवर्षी एक मॅच तुफान रंगली होती. बरोबर अक्षय रमाकांत म्हात्रेंचा वाढदिवस 2025 आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून इथे खेळाडू खेळले होते. खास करून याच टीममधून धारावी टीमकडून अक्षय पवार. त्यानंतर ती मॅच होती बोंडकोडा 11. शेवटचं ओव्हर टाकत होता मोहन दीक्षित आणि समोर होता अक्षय. 19 रन्स रिक्वायर्ड. काय संयम ठेवलं होतं अक्षयनं. ते मॅच खेचली होती अक्षयने आणि हताश केलं होतं बोंडकोडे 11 बोंडकोडे मोहन दीक्षित. द लास्ट इयर द सेकंड मॅच. असा खेळ कदाचित शांत डोक्याने सिलेक्ट द बॉल परफेक्टली आणि हिट टू द मॅक्सिमम. 2 फटक्याने मॅच उद्ध्वस्त होईल पण ती तयारी ते शांत टेम्परामेंट हेमंतकडे आहे. परंतु त्याला जशात तसं उत्तर देण्यासाठी बॉलिंग मारत दीपक ठाकूर. या टीमच्या विरुद्ध 6 दिल्या नव्हत्या. स्वर्गीय आनंद दिघे चषक प्रवीण कालुराम म्हात्रे भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे. पहिलाच बॉल दराराने मला टप्पा पडला. नॅचरल स्विंग सरळ हातामध्ये सोपवला विकेट किपर. डॉट बॉल. 5 चेंडू इथून आणि 22 धावा. 5 गेंदे और 22. जबरदस्त खोप. याला म्हणतात 2 दादागिरी बलवान संघाचा हा संघर्ष. 5 मध्ये 22. बॅकफुटवर टायमिंग नव्हतं. व्हॉट अ ग्रेट स्टॉप बाय विकी इन सिलिमे डाऊन. चांगलं फिल्डिंग बट सिंगिंग घेतली रिस्की. आता जे करायचं आहे ते समीर भन्नाट फॉर्ममध्ये पॉईंट वर मारू शकतो. एक्स्ट्रा कव्हरला दिशा मेरिटवर खेळणार आता स्ट्राईकवरती बॅटर. नाव आहे समीर बारंगे. जिथे जिंकण्यासाठी 4 मध्ये 21 कंपल्सरी. तिथे अक्षरशः 6 मध्ये डिफेंड करताना खूप निराश केलं होतं यात बॉलरने कुमार तुर्बे टीमला. सुपर बॉलिंग यार. ग्रेट बॉलिंग. बॅट्समॅन झाला आउट. आता खरं नाही. आता 3 मध्ये 21. जरी 3 मारलेले ओलीने तरी मात्र या मॅच मध्ये दावा ठोकेल अर्थातच कोमल स्मृती धारावी टीम. बिकट परिस्थितीमध्ये लोटला गेला. मी म्हणे 26-5 दुर्दशा. आणि जेव्हा 50च्या आसपास झालं तेव्हाच म्हणलं होतं दॅट इज अ व्हेरी टफ टार्गेट टू आयश कुमार एलिबेन तुर्बे. तशी परिस्थिती उडवली गेली आता आयश कुमार तुर्बे. कारण 3 मध्ये आता 21 खूप कठीण आणि
आला यंगस्टार आता भावीन अंकुश पाटील यंगस्टार. बॅटिंग खूप कमी वेळा मिळते भामेनला. उजव्या हाताने बॉलिंग टाकतो. सेम स्टाईल ऑफ द भूषण, त्याला तो प्रेरणास्थान म्हणतो. मग त्याच्या स्टाईलमध्ये ऑलराऊंडर परफॉर्मन्स. इज अ रायटी बॉलर अँड फेसिंग लेफ्ट हँड बॅटिंग अँड बॉलिंग टू राईट. उजव्या हाताने बॉलिंग करणं, डाव्या हाताने सेम इज अ इन्स्पायरेशन. भूषण आपला प्रेरणास्थानी असल्या भूषणकडे त्याची सेम स्टाईल आपण पाहू शकतो. पहिला चेंडू रिलीज केला आणि सरळ विकेटच्या पण एक धाव मिळेल, पण त्याच्याकडून जास्त नुकसान होणार टीम कोमल स्मृती धारावीसाठी. आता 2 मध्ये 20 कंपल्सरी. मॅच सटकली मी म्हणेन. चला बोंडकोडे RR11 बोंडकोडे टीम प्लीज या. 3 ओव्हरची मॅच असेल. त्यानंतर 2-2 ओव्हरच्या बॅकफुटवर जाताना कडा पंच करण्याचा प्रयत्न केला. सल्लेल बायचा इशारामध्ये एक धाव मिळेल. व्हॉट अ लवली बॉलिंग बाय दीपक ठाकूर इज द नेम ऑफ द बॉलर टू डिफेंड नाव. ऑलमोस्ट 1 मध्ये 19 धाबा हे समीकरण. स्ट्रोक चांगला जाता जाता येणाऱ्या स्पर्धेमध्ये त्याला आत्मविश्वास वाढून देईल. कडक स्ट्रोक बाय भाविन अंकुश पाटील. षटकार. मॅच इथे झाली आणि मॅच 12 धावाने आपल्या खिशात टाकली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन धडकलाय टीम कोमल स्मृती धारावे. वेल्डन हार्ड लक आयश कुमार एलियन तुर्बे. बॅट लक. चला दुसऱ्या फेरीमध्ये राऊंडमध्ये ते रंगणार. सी ग्रुप मधून 2 विजेता टीम. एका बाजूला RR11 बोंडकोडे आणि दुसऱ्या नुकतीच ज्याने मॅच जिंकले अर्थात कोमल स्मृती धारावे. सोमलेट डांगे आलेत. मी विनंती करेन टीम कॅप्टन कोमल स्मृती धारावे अर्थातच आमचा धीरज प्लीज. 3 ओव्हरची मॅच असेल आणि इथे आम्ही करतो बदल. आमच्या कॉमेंट्री पाहून त्या वाणीने सकाळपासून तुम्हाला सर्वांना अगदी खुश केलाय.